हॅलो फ्रेंड्स, कधी कधी असं होतं ना की आपल्याकडं मुद्दल असते किंवा पैसे असतात, परंतु त्याची गरज आपल्याला 2-3 महिन्याने किंवा कधी कधी आपल्याला त्याचं ड्युरेशन माहीत नसतो की आपल्याला कधी गरज पडणार आहे. आणि मग ते पैसे आपण धड इन्व्हेस्टही करत नाही कुठल्या म्हणजे कुठे असे लाँग टर्मसाठी टाकतही नाही. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की हा पैसा जो आहे, कारण आपल्याकडे जर पैसे असतील तर रोज त्याचा आपल्याला काहीतरी व्याज म्हणा किंवा काहीतरी त्याचे रिटर्न भेटले पाहिजेत ना. मग आपण काय करतो की त्यावेळेस आपल्याकडे ऑप्शन नसतो, कारण आपल्याला जर लगेच पैसे लागत असतील तर आपण एफ डी करू शकत नाही. कारण एफ डीमध्ये काय असतं की तुम्हाला लॉक इन पिरियड असतो की एवढ्या एवढ्या पिरियडसाठी तुम्हाला पैसे त्याच्यामध्ये टाकावेच लागणार आहेत. परंतु आपली जर गरज ही 2-3 महिन्यानंतर असेल किंवा आपल्याला माहिती नाही आहे परंतु वर्षभराच्या आत असेल, तर एफ डी हा ऑप्शनच येत नाही तिथे. म्हणजे आपण ते फिक्स डिपॉझिट करूच शकत नाही, कारण एफ डी ही खूप कमी वेळासाठी किंवा कमी कालावधीसाठी अवेलेबल नसते. दुसरी गोष्ट म्हणजे जरी एफ डी करायची म्हटली तर त्याचा रिटर्नही आपल्याला एवढा काही चांगला भेटत नाही, कमीच भेटतो. आणि सेविंगमध्ये सुद्धा 3% आणि सेविंग अकाउंटला जर आपण ते पैसे ठेवले तर तरीसुद्धा आपला मॅक्स टू मॅक्स 3-4% रिटर्न आपल्याला मिळतो. पण आता आपण याच्यापेक्षा बेटर ऑप्शन जर शोधला तर कशामध्ये आपल्याला रिटर्न जास्त मिळेल आणि फ्लेक्झिबिलिटी कशामध्ये आहे की आपण आज पैसे टाकले ना, आपल्याला लगेच पैशाची गरज पडली तर आपण कशातून लगेच पैसे आपल्याला मिळू शकतात, विदिन 1 डे 2 डे पैसे आपल्याला रिटर्न कसे मिळू शकतात, हा जर आपण विचार केला तर लिक्विड फंड जे आहेत तो बेटर ऑप्शन आहे. लिक्विड फंडमध्ये काय असतं की आपण पैसे टाकले तर ते आपण कितीही कालावधीसाठी टाकू शकतो. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे टाईम पिरियड नसतो. आपण आज पैसे टाकले ना, आठवड्यानी काढले तरीही चालतो. आणि लिक्विड फंडमध्ये निश्चितच 2-3% जास्त व्याज हे आपल्याला फिक्स डिपॉझिट किंवा सेविंग अकाउंट याच्यामधून मिळत असतं. तर लिक्विड फंडचा जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा मोस्टली आपण सेफ्टीचा विचार करत असतो आणि फक्त की आपल्याला थोड्या कालावधीसाठी गरज आहे, त्यानंतर आपल्याला पैसे काढायचे आहे, परंतु आपल्याला रिटर्नही थोडे जास्त हवे आहेत, म्हणून आपण लिक्विड फंडचं ऑप्शन चूज करत असतो. याच्यामध्ये आपला कालावधी की थोड्याच कालावधीसाठी पैसे टाकायचे आहेत हे मात्र लक्षात पाहिजे. आणि आपल्याला जर जास्त कालावधीसाठी पैसे टाकायचे असतील तर ऑफकोर्स म्युच्युअल फंड्स हे आहेत. आता फिक्स डिपॉझिट आणि म्युच्युअल फंड्स जे लिक्विड म्युच्युअल फंड्स आहेत त्याच्यात काय फरक आहे तो मी तुम्हाला आता इथे सांगते. आता याच्यामध्ये आपण काय बघणार आहे, रिटर्न बघणार आहे की फिक्स डिपॉझिट तुम्हाला, म्हणजे आपण जेव्हा कंपॅरिझन करणार फिक्स डिपॉझिट आणि लिक्विड फंडचं, तर त्याच्यामध्ये आपण काय बघणार की रिटर्न बघणार. आता रिटर्नमध्ये काय असतं, फिक्स डिपॉझिटमध्ये काय असतं तर गॅरंटेड रिटर्न असतात आणि जे लिक्विड म्युच्युअल फंड्स असतात त्याच्यात मार्केट लिंक्ड रिटर्न असतात. म्हणजे तुमचं मार्केट जसं मूव्ह करतं आहे त्यानुसार तुम्हाला रिटर्न मिळतात. आता याच्यामध्ये लिक्विड फंडमध्ये असंही होतं की ज्या कालावधीमध्ये आपण पैसे टाकलेत आणि त्या कालावधीमध्ये जर समजा मार्केट कमी झालं, मार्केट पडलं, खाली आलं, तर आपले रिटर्न देखील खाली असतात किंवा कमी असतात. तर हा रिस्क फॅक्टर जो आहे ना तो लिक्विड फंडमध्ये आहे. आणि मार्केटने जर आउट परफॉर्म केलं, मार्केटने चांगलं परफॉर्म केलं, जसं आत्ताची कंडिशन आहे की मागच्या महिन्यामध्ये मार्केट पूर्ण खूप खाली आलं होतं, खूप करेक्शन मार्केटमध्ये झालं होतं, परंतु नोव्हेंबर महिन्यामध्ये 15 नोव्हेंबर नंतर मार्केट पुन्हा चांगलं झालं, चांगलं रिकवर झालं. तर त्यामध्ये मग जेव्हा अशा वेळेस काय होतं की आपण पैसे टाकले तर आपल्याला जास्तीत जास्त रिटर्न मिळण्याची जी आहे ती चान्सेस असतात. त्याच्यामुळे लिक्विड फंड काढताना देखील मार्केट किती पीक पॉईंटवर आहे, किती डाऊन पॉईंटवर आहे हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असतं. त्याच्यानंतर त्यामुळे फिक्स डिपॉझिट जे आहे ना त्याच्यात गॅरंटेड रिटर्न असतात की तुम्हाला 5% 4% रिटर्न भेटणार आहे, तर ते तुम्हाला तेवढे भेटणारच आहेत. त्याच्यामुळे रिस्क फॅक्टर जो असतो ना तो फिक्स डिपॉझिटमध्ये कमी असतो. आणि दुसरी गोष्ट ते फिक्स डिपॉझिटची फक्त एकच ड्रॉबॅक आहे, तो म्हणजे काय की आपण प्री मॅच्युअर जर आपण फिक्स डिपॉझिटची अमाऊंट जर काढली, म्हणजे मॅच्युअर व्हायच्या अगोदर जर आपण एफ डी तोडली तर त्याचे पेनल्टी चार्जेस लागतात, काहीतरी आपल्या अमाऊंटमधून डिडक्शन होतात आणि आपल्याला पैसे कमी मिळतात. तर हा एक ड्रॉबॅक फिक्स डिपॉझिटचा आहे. तसं लिक्विड म्युच्युअल फंडचं कसं आहे की समजा तुम्ही आज पैसे टाकले आणि 10 दिवसांनी मार्केट एकदम वाढलं, तुम्हाला एकदमच जास्त रिटर्न भेटले, 6-7% रिटर्न भेटले आणि किंवा नाही भेटले, आणि तुम्ही जर समजा तुम्हाला गरज पडली 8-15 दिवसातच पैशाची आणि तुम्ही तिथून रिडम मारले पैसे,
तरी तुम्हाला कुठलाही पेनल्टी चार्ज लागत नाही, काहीच नाही. फक्त जे त्यांचे सर्व्हिस चार्जेस असतात तेवढेच फक्त लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये लागतात. म्हणजे एनी टाईम फ्लेक्झिबिलिटी आहे की तुम्ही कधीही पैसे काढू शकता. त्याच्यानंतर फिक्स डिपॉझिटमध्ये काय असतं की तुम्हाला समजा FD मॅच्युअर झाल्यानंतर तुम्ही जर काढायची म्हटलं तर जो काही फक्त गव्हर्नमेंटचा टॅक्स आहे तेवढाच द्यावा लागतो, बाकी दुसरा कुठलाच चार्ज नाही. तसं लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये काय असतात, वेगवेगळे चार्जेस असतात त्यांचे. मेंटेनन्स चार्जेस असतात, ॲडमिन चार्जेस असतात, अकाउंट ओपनिंगचे काही चार्जेस असतात. तर अशा पद्धतीचे चार्जेस असतात. आता आपण चांगला लिक्विड म्युच्युअल फंड कुठला तो पाहू. आता आपण लिक्विड फंड कुठं इन्व्हेस्ट करतं तर ते बघू. तर बेसिकली लिक्विड फंड जे असतं ना ते अशा ट्रेड इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट करतं की जे 90 किंवा 91 दिवसामध्ये मॅच्युअर होत असतात. याचा अर्थ असा नाही की 91 दिवसानंतर आपला पैसा हा इन्व्हेस्ट होत नाही. तर ते काय करत असतं म्हणजे मॅच्युअर झालं ते इन्स्ट्रुमेंट किंवा ॲसेट, त्यानंतर दुसरीकडे ते इन्व्हेस्ट करत असतात आणि आपला पैसा कंटिन्युअसली इन्व्हेस्टेड असतो. तर सगळ्यात पहिलं असतं की ट्रेजरी बिल्स जे गव्हर्नमेंट इश्यू करतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये हाय सिक्युरिटी असते. त्यानंतर बँका करतात, त्यानंतर येतं सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स जे बँक इश्यू करत असतात, त्यामुळे थोडंसं रिस्की हे असतं. आणि त्यानंतर येतं कमर्शियल पेपर्स जे रिलायन्स, बिर्ला अशा मोठमोठ्या कंपन्या इश्यू करत असतात आणि त्यामुळे हे थोडंफार म्हणजे रिस्की येत असतं, पण एवढंही रिस्की नसतं. तर अशा पद्धतीने लिक्विड फंड्स जे आहे ना ते इन्व्हेस्ट करत असतं आणि आपल्याला वार्षिक 6 ते 7% रिटर्न आपल्याला देत असतं. याच्यावरती लिक्विड फंड रिटर्न देत नाही, फक्त शॉर्ट टर्म गरज आपली पूर्ण करण्यासाठी आणि बेसिकली सेविंग अकाउंटपेक्षा जास्त रिटर्न देण्यासाठीच आपण लिक्विड फंडमध्ये येत असतो. आणि आपल्याला जर मोठा ॲसेट किंवा मोठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर 100% म्युच्युअल फंडमध्येच इन्व्हेस्ट करावं लागतं. तर रिस्क फॅक्टर, AMC, त्याच्यानंतर एक्सपेन्स रेशो अशा वेगवेगळ्या रिटर्न अशा वेगवेगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर क्वांटम लिक्विड फंड हा जो फंड आहे ना तो सगळ्यात बेस्ट आहे. आणि याचं मेन म्हणजे सेफ्टीवर खूप भर असतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये रिटर्न मॅक्स टू मॅक्स ॲव्हरेज 6 to 7% तुम्हाला मिळतात, परंतु हायर सेफ्टी तुम्हाला ह्या लिक्विड फंडमध्ये मिळत असते. हे लक्षात घ्या की लिक्विड फंड आणि म्युच्युअल फंड ह्यासुद्धा दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसं FD आणि लिक्विड फंड म्युच्युअल फंड हे वेगळं आहे, तसंच लिक्विड फंड आणि म्युच्युअल फंड हे सुद्धा वेगळं आहे. त्याच्यामुळं कन्फ्यूज होऊ नका. लिक्विड फंडमध्ये काय असतं, सेफ्टी असते आणि रिटर्न 5 ते 6% असतं. ते डेड इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट करत असतात, डेड ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट करत असतात, जसं की मी सांगितलं तुम्हाला ट्रेजरी बिल्स वगैरे. आणि म्युच्युअल फंड जे आहेत ना तर ते आपल्या स्टॉक मार्केटमध्ये ज्या काही कंपन्या असतात त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत असतात. तर हा बेसिक जो फरक आहे तो आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर क्वांटम लिक्विड फंड जो आहे ना तो खूप चांगला आहे, त्याच्यामुळे हा तुम्ही नक्की लक्षात ठेवू शकता. तर नक्कीच तुम्हाला FD आणि लिक्विड फंड याच्यातला फरक कळलेला असेल. कशामध्ये आपल्याला सेफ्टी आहे, कशामध्ये आपल्याला रिटर्न आहेत, कशामध्ये आपल्याला फ्लेक्झिबिलिटी आहे, हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल. तर तुमच्या नीडनुसार तुम्ही आता याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी माहितीपूर्ण वाटला असेल तर प्लीज लाईक करता नका जाऊ. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. असा चांगला कंटेंट देण्याचा प्रयत्न मी मनापासून करणार आहे. तर प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र नक्की